आपला बळी दिला होता असे स्वर्गीय विठ्ठलराव दुतोंडे यांना मी आजच्या या त्यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना मनापासून अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो। त्याच प्रकारे 1975च्या कापूस बैरम आंदोलनातील नेतृत्व करणारे दिवंगत शेतकरी नेते आमचे पितृतुल्य आदरणीय दादासाहेब हावरे, आमचे पितृतुल्य आदरणीय भाऊसाहेब साबळे, आमचे पितृतुल्य आदरणीय शंकरराव बोबडे, आमचे पितृतुल्य आदरणीय वामनराव खलोकार, आमचे पितृतुल्य आदरणीय मामराजी खंडेलवाल, आमचे पितृतुल्य मातृतुल्य केशर काकू सिक्की, त्याच प्रकारे आमचे पितृतुल्य स्वर्गीय विनायकराव दादा कोरडे, ही मंडळी आज आपल्यामध्ये नाही आहे। या सर्व दिवंगत नेतृत्वांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कारण या लोकांना श्रद्धांजली का अर्पण करावी लागते लक्षात घ्या। या लोकांनी आपल्याला आंदोलन कसं करायचं, शेतकऱ्यांनी एकजुटता कशी निर्माण करायची, शेतकऱ्यांचा आवाज कसा बुलंद करायचा, या सर्व या जुन्या जाणत्या आपल्या जे वडीलधारी मंडळी यांनी आपल्याला शिकवलेला। आता पत्रोडचं हावरे कुटुंब असो, अंजनगाव सुजीचं बोबडे कुटुंब असो, आपल्या वलगाव परिसरातलं साबळे कुटुंब असो, हे त्यावेळेचं एक भावनिक नातं, हे त्यावेळेचं निर्माण झालेलं नातं। त्यामध्ये जुन्या काळामध्ये पुष्कळशे लोक आज नाही आहे, पण त्यामध्ये आम्ही पण ते आंदोलन, आम्ही लहान होतो ते आम्ही आंदोलन पाहिलं नाही, पण आम्ही फक्त आमच्या आईच्या